कुठं पुढे चाललाय? आम्ही काय येणं वय रांगत उभं राहायला हो मागे? अरे मला प्रेशर आले पैशाचं, जाऊ दे पुढं. ओय प्रेशरवाल्या, वा चांगलं प्रेशर आलंय तुला हो मागे. ए यार गडबड करू नका, सगळ्यांचे होणारे डबल. का पुढं नाम्या ही घे माझं 10,000. लगा माझी उधारी द्यायची होती तेव्हा तुझ्याकडे पैसे नव्हते. आता 10,000 कुठं आणले? अरे त्याचं काय झालं, बायकोचा मोडलाय मी डाग आणि तिला म्हणले 10,000-20,000 झालं ना की मग तुला मोठा डाग बनवतो म्हणून. 20 नाही 18,000. 10% माझं कमिशन इसरायचं नाही. अरे नाही सरत बाबा. नाम्या तुला काय आमच्यासाठी एवढं करतो ना, आम्ही तुझं कसं कमिशन इसरू? बरं मला सांग की किती दिवसात डबल होत्या रे? लगा आताच दिलेस ना पैसे तू, लगेच डबल पाहिजे? समजांनी लक्षात ठेवा, माझ्याकडे लय जणांचे पैसे आलेले, तर आता ज्यांनी पैसे दिलेत त्यांनी बरोबर 1 महिन्याने यायचं आणि डबल झालेले पैसे घेऊन जायचे आणि माझं कमिशन विसरायचं नाही, कळलं का? जा. नामेची दुकानं पुढे एवढी गर्दी, ब्रेड आणि अंडी फुकटात देतो की काय? काय भानगड आहे? नाम्या एकाचं 2 करून देतोय. 1,000 रुपये दिलं की 2,000 रुपये मिळतात. थांबा लवकर लाईनला. असं आहे का? थांब थांब रांगेत उभा राहतो. सावकाश बाबू दादा, बोला किती करायचे? 40. 40,000? 40 रुपये. एवढेच? बरं द्या. आम्ही नाही द्यायचे, तू मला 40 रुपये द्यायचे. मी द्यायची? हा, तू 40 दिले का त्याच्यातले मी तुला 20 रुपये देणार. मग तू ते डबल करायचे आणि डबल झाले का तुझे 20 रुपये तू काढून घे. एवढंच करत बसतो? नाही ते तुम्ही तुमच्याकडचे पैसे आणायचे, मी आणा देणार. जाऊ. अरे काय लेका, दानतच नाही तुझे पैसे द्यायची, त्याला काय अर्थ आहे का? म्हणून मी डबल पैसे करतो, मी करतो डबल. थांब, 20 रुपये दे. 20 आम्ही काही अडवी तुला 20 रुपये झालं पट. अरे काय लेका, चायला दानतच नाही गावची, 20 रुपये द्यायची साधी. जे सांग दिलंस ना, हे घे पैसे. कर ना म्या, तुझ्याकडे इतकं पैसा आलं कुठनं लोकांचं डबल करून द्यायला? वय हे समजा मी तुम्हाला सांगतो, नंतर जे मला 10% कमिशन भेटतंय ना ते घालून बसतो. अहो तुम्हाला मिळत आहेत पैसे डबल करून तर घ्या की. आणि जर का मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही डायरेक्ट जाल आणि पैसे घेऊन याल, मग माझे कमिशन मोमेल का? अहो आता कुठं डॉक्टरांच्या गुरूंमुळं चांगलं दिवस यायला लागलं, पैसे मिळायला लागलेत. हो द्या की. कशाला कोडा घालते? किती पैसे डबल करायचे बोला? 500. डॉक्टरांच्या गुरूंचं दर्शन घेतले पाहिजे, आपलेही दिवस बदलतील. वय वय वय. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्व आजी हात पुढे करा. आजी, अरे मुडद्या, माझ्यापेक्षा 8-10 वर्षांनी मोठा आहेस की आणि मला आजी म्हणतोस वय? तुला काही लाजबीज आहे का नाही? अरे मी घरातनं बाहेर पडले ना तर लोक नुसती वळून 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 बघतात माझ्याकडं, गावात कोण नवीन हिरोईन आली म्हणून. आणि तू मला आजी म्हणतोस वय? तुझ्या नॉनसेन्स मध्ये हगलं कळ कुत्र, तुझ्या जिभीला उठला फोड तुझ्या. माझं तिळगुळ परत दे. तिळगुळ दिलं तरी तू काय गोड बोलणार नाहीस. दे परत. आजी, अगं तिकडे बघितलंस का? नाही म्हणजे अगं तो दगड अख्खा पैशांनी भरलाय, दगड दिसनाच झालाय. आता आपली मज्जाच मज्जा. अरे तुला घातलं नोंद डाबऱ्यात, तुला फुकटचं घावलं बापल्याक धावलं. अजिबात त्या कंपाऊंडरच्या एका दमडीला हात लावायचा नाही. लोकांचा जीव घेतलाय त्या मुडद्यानं. आता मला कळलं की मुडद्याने इथं दगड का आणून ठेवलाय. महान आलाय काय ते, आणि आपल्या गावातली येडी बेअकली
तो म्हणला गुरु आहे की, गेली तिथं डोळे झाकून पाया पडायला आणि पैसे ठेवायला. आलाय जेवण केलाय देव. टोन्या उचल रे तो दगड आणि ते बाहेर फेकून वाढायच्या. ए टोनिया, काय करायला लागलास रे? हा, खोळखोळाच वाजवेन तुझा. अरे डॉक्टरांच्या गुरूंचा असं नाही ती, आणि त्यालाच हलवाय निघालायस रे? नाही 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 नाही, ती आसन कुठे बी हलणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. आजी टोन्या मी बघते कोण हात लावतंय ते. ह्यो माझा वाडा आहे आणि मी ठरवणार कुठं काय ठेवायचं आणि कुठं नाही ते. उचल तू तो दगड आणि ते बाहेर फेकून बघू. अरे भाषा दादा, मी आमच्या आजीच्या वाड्यात राहतो आणि मी जर तिचं नाही ना ऐकलं तर ती मला या वाड्यातनं बाहेर काढेल. तर मला तिचं ऐकलं पाहिजे व्हायचं. तर मी तिचं ऐकतो. हा यार नको टोन्या, आता म्हाताऱ्याचं नको ऐकू. काय उचल पाहिजे? तू, अरे नको टोन्या. उचल रे. काय रे वाजलं? अरे काय झालं? पाय मुरगाळा माझा, बाकी काय नाही. बाकी काय नाही. बघू कुठं मुरगा? आता त्यात काय बघायचंय, सांगितलं ना पाय मुरगाळा. अरे ह्यो का जागृत देवस्थान आहे ही लगा. गुरुंनी शिक्षा दिली. अहो आसनाला नुसते हात लावायला गेला की लगेच पाय मुरगाळलाय. नाही नाही नाही, अहो ही गाबड बारीक आहे का नाही, म्हणून फक्त पायावर निभावले. मोठा माणूस जर जीवच घेतला असता गुरुंनी एका फुकीतच. पहिला का खरंय? लगा लगा लगा, ह्यांच्या ह्याच्यातले हे आहे. म्हणजे डॉक्टरांच्या गुरुमध्ये लय ताकद आहे. चला ह्यांचं हे घेऊ. हा म्हणजे दर्शन. चला चला. ए टोन्या, अरे हो की बाजू दर्शन घेऊ दे. आता दर्शन पण घ्यायचे वय नको. ए अरे हो बाजूला. पाय दुखतोय माझा. देवा. मंगल, अगे मंगल, मंगल. काय वाटतं? अगं ते हळदी कुंकाला गेलतो, ते वाण काय दिलं ग? एक वाटी. अगं आपण तिघी गेलो होतो आणि एकच कसं काय दिलं ग? आणि तिघींना दिलं असतं तर काय गावावर दरोडा पडला असता वय? अहो त्या घरटी एकच वाटी दिलेली त्यांनी. मग ती माझी आहे, त्याला कोणी हात लावू नका. ठेव माझी. वय बया, ठेवते तुमच्यासाठीच. बाबया, संक्रांतीचं एवढं समजा देव पूजलं आणि डॉक्टरांचं देव पूजायचंच राहिलं की. डिप्पे हळदी कुंकू घेऊन ये ग जा. ए मम्मी, मी नाही जाणार, मला पार्लर मध्ये काम आहे. हा काय काम असतंय ग? दिवसभर कोणी फिरकत बी नाही पार्लर कडे, आणि आता काय एवढं काम असतंय? असतं काहीतरी काम, पण मी जाणार नाही. राहू दे बया, जाते माझी मीच. तू काय ऐकणार आहेस काय? अगं डिंपे, हा मी तुला विचारायचं राहिलं, तू त्या माणसाला कुठं घेऊन गेलती, भेटली का ग त्याची बायको?
अगं आजी म्या कुठं घेऊन गेली होती? उलट तोच माणूस मला इथं घेऊन आला होता. इथं म्हणजे अगं वाड्यात होती का काय ती? आली असेल त्या कंपाऊंडरला भेटायला. आईच मुर्दा बायका भोलव्या. डॉक्टर आलात बाई. या बाया दिवाबत्ती बी राहिली. डॉक्टर ठीक आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अगं तिळगुळाला लाज वाटल, एवढा गोड बोले आहे त्यो. डॉक्टर तुम्ही नका आत्यांकडे ध्यान देऊ. आमच्यावर तुमची कृपा अशीच राहू दे म्हणजे झालं. हे बोल रही है ताईसा, कृपा तुम्हारे गुरुजी की है. मैं हूँ कौन? हे तिळगुळ तुम्ही ही घ्या आणि गोड गोड बोला. वय चहा ठेवते तुमच्यासाठी. हो मला बी देवाय. चला. काय उपयोग नाही. ज्या बायाची वाट बघताय ना तुम्ही, ती आता परत येत नसती. तिनं दिलेला पैसा घ्यायला आली असणार आहे ती. अय्या डॉक्टर, आज तुम्ही बाहेर? कम्मागणी. तुमचे मिस्टर तुम्हाला काही बोलले का? त्रास दिला, काही मारहाण वगैरे केली का? अय्या डॉक्टर, तुम्ही किती काळजी करताय ना माझी. पण हे रोजच भांडण आहे माझ्यासाठी. आणि त्यांनी काय मारलं वगैरे नाही मला. आणि तशी पण संध्याकाळ नंतर कुठं शुद्ध असते त्यांना. म्हणून तर मी इकडे आले तुमच्यासाठी काहीतरी घेऊन. काय? लयच डोक्यावर पडलेली दिसतीये बाय. चला ना आपण वर जाऊन बोलूया. हो ते नमस्कार करते. हो. चला चल. या ना. बसा. नाही नको, राहू दे. हे धरा तुमचे पैसे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा पैसे घेऊन आलात. मी काय बोलू तुम्हाला? तुम्ही आणखी थोड्या हुशार असताना तुम्हाला वेडे तरी म्हणता आलं असतं. काय पण तुमच्याच हाताने पैसे ठेवा. मी? हो, ही चावी. तुमच्या मिस्टरांनी नक्की तुम्हाला काही त्रास दिला नाही? मला स्त्रियांना त्रास देणाऱ्या पुरुषांचा खूप राग येतो. मी माफी मागेन त्यांची. अहो नाही डॉक्टर, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. तुम्ही नका एवढं मनाला लावून घेऊ. बरं जाते, यांची उतरायच्यात मला घरी जावं लागेल. जाताना नेहमी येते म्हणावं नीलू. हो. काय म्हणालात? हो, जाताना नेहमी येते म्हणावं. त्यानंतर? नीलू सॉरी, मला म्हणजे तुम्हाला राग आला असेल तर. नाही नाही तसं नाही. मला हे फक्त
कोणीतरी जवळची व्यक्ती, कोणीतरी खास व्यक्ती याच नावाने हाक मारायची, हो ना? अय्या, पण तुम्हाला कसं कळलं? कसं कळालं म्हणजे? अहो, तुमच्या डोळ्यात दिसतंय ते. चेहरा किती खुललाय तुमचा. कोण होतं? आता तुमच्यापासून काय लपवायचं डॉक्टर? स्वप्नील नाव होतं त्याचं. आमचं खूप प्रेम होतं एकमेकांवरती. आम्ही खूप स्वप्न पण बघितली होती एकत्र. म्हणजे तो ना सारखं म्हणायचा, निलू आज आपण इकडे जाऊयात, निलू आज आपण तिकडे जाऊयात, आपण इकडे घर बांधूत, आपण तिकडे राहायला जाऊयात. सारखं निलू 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 असायचं त्याचं. पण जयसिंगरावांचं मोठं स्थळ सांगून आलं आणि घरच्यांनी माझं जबरदस्ती त्यांच्याशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर जेव्हा त्यांना स्वप्नील बद्दल कळालं तेव्हा त्यांनी खूप मारलं होतं त्याला. आणि त्यातच त्याचा काय? काय नाही, तुम्ही आता काहीतरी सांगत होता. त्याचं पुढे काय? त्यातच त्याचा जीव गेला. हो काय? हो, तो मेला हे कुणाला कळू नये म्हणून आमच्याच फार्म हाऊसवर पुरलाय त्याला. आणि लोकांना असं वाटतंय तो माझ्या प्रेमात वेडा होऊन कुठे लांब निघून गेलाय. आणि हे कोणाला कळू नये म्हणून धमकी दिली त्यांनी मला. मला तुमच्या भावना कळत आहेत. तुम्ही सावरा स्वतःला. तुम्ही रडताय काय? तुम्ही अश्रू थांबवा बरं तुमचे. हे पुसा की मी पुसू? पुसते वाच मी. अरे बापरे, जाते आता. हा, येते आता. नटवरजी. नट्टू. तुम्ही मला नट्टू म्हणाल तरी चालेल. काय पण नाही, नट्टू. नट्टू. बर, जाते. नाही, येते. जाते. तुम्ही अजून इथेच? हो ना. पाय निघत नाही का इथून निलू? नाही, तसं नाही. बर, बाय. 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 डॉक्टर, आज तरी तुम्ही तिच्या नवऱ्याकडनं वाचल्या ती. पण ह्यो व्हिडिओ बघितल्यावर मला नाही वाटत तुम्ही वाचाल.
तुमचा खेळ आता खल्लास.